नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करते। आज मी तुम्हाला कापूरचे काही फायदे सांगणार आहे। कापूर हे आपणा सर्वांना माहीतच आहे। पूजा आणि हवनमध्ये कापूरचा वापर केला जातो, पण उत्तम आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी सुद्धा कापूर फार उपयोगी आहे। तर मग चला पाहूया कापूरचे आणखी काय फायदे आहेत ते। जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर कापूरचा वास घ्या, यामुळे सर्दी जाईल। तसेच कापूरमध्ये थोडेसे नारळाचे तेल घ्या, याने छातीची आणि गळ्याची मॉलिश करा, यामुळे तुम्हाला आराम मिळेल। गुडघेदुखीसाठी सुद्धा कापूर फार उपयोगी आहे। जर तुमचे गुडघे दुखत असतील तर लसूणच्या रसमध्ये थोडासा कापूर घ्या आणि त्याने गुडघ्यांची मॉलिश करा, यामुळे तुमचे गुडघेदुखी कमी होईल। कापूर आणि ग्लिसरीन एकसारख्या प्रमाणात घ्या आणि ते चेहऱ्याला लावा, यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती चमक येईल आणि तुमची त्वचा फ्रेश आणि हेल्दी दिसेल। लिंबूच्या रसमध्ये कापूर टाकून डोक्याची मॉलिश करा, यामुळे डोके दुखणे थांबते। जर तुमचा कान दुखत असेल तर तुळशीच्या पानाच्या रसमध्ये थोडासा कापूर घ्या आणि त्याचे 2-3 थेंब कानामध्ये टाका, यामुळे कानाचे दुखणे थांबते। चेहऱ्यावर पिंपल्स किंवा काळे डाग असतील किंवा तुमच्या त्वचेला कुठेही खाज येत असेल तर त्या जागी कापूरचे तेल लावा, तुम्हाला लगेच आराम मिळेल। कापूरचे तेल कसे बनवतात हे मी तुम्हाला सांगते। 100 ग्रॅम नारळाच्या तेलामध्ये कापूरच्या 10 ते 12 गोळ्या टाका आणि याला एका बंद भांड्यामध्ये ठेवा। अशा प्रकारे तुम्ही कापूरचे तेल बनवू शकता। कापूरचे तेल केसांना लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे देखील कमी होते। जर तुमच्या टाचा फाटल्या असतील किंवा टाचांना चिरा पडल्या असतील तर कापूरच्या गोळ्या पाण्याने भरलेल्या टबमध्ये टाका आणि 15 ते 20 मिनिट आपल्या पायांना त्या टबमध्ये ठेवा, यामुळे फाटलेल्या टाचा नीट होतात आणि तुमचे पाय मुलायम होतात। अशा प्रकारे कापूर फार उपयोगी आहे आणि तुम्ही कापूरचे फायदे मिळवू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।